पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी गावातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली। आगीत 16 एकर ऊस जळून खाक झालाय। यात 9 शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात यावेळी बळीराजाचं आर्थिक नुकसान झालं। आगीत 16 एकर ऊस जळून खाक झालाय। पुण्याच्या आंबेगाव परिसरातील टावरेवाडी या गावातील ऊसाला आग लागली आहे। तब्बल 16 एकर ऊसाला भीषण अशी आग लागली। या आगीमध्ये 16 एकर ऊस जळून खाक झाला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं। संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार दरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, ऊसाला लागलेल्या आगीमुळे 9 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय, कारण तब्बल 16 एकर ऊस जळून खाक झालंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये ऊस काढणीला आलेला आहे आणि ऊस काढणीला आल्यानंतर खरं तर आग लागण्याचं प्रमाण हे परिसरात वाढल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये असे आग लागण्याचे प्रकार वाढलेले दिसून येतात। त्यातच आता आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी या गावच्या हद्दीमध्ये ऊसाला आग लागली आणि त्यामध्ये 16 एकर ऊस जळून खाक झाला आणि तब्बल 1-2 नव्हे तर 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये मोठी वित्त हानी झालेली आहे। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर कारखान्यांमध्ये ऊस जात नाहीये आणि त्यातच दुसरं आगी लागण्याचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय, आर्थिक नुकसान होतंय। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। करण, नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीवर।